या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत। प्रत्येक जिल्ह्यातल्या घडामोडी सार्थात पाहणार आहोत। 36 जिल्हे 72 बातम्या। मुंबई ठाण्याचा कोकणाला पावसाचा रेड अलर्ट। पुणे, कोल्हापूर आणि साताऱ्यालाही पावसाचा रेड अलर्ट जारी। कोकण आणि घाटमाथ्याला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून आपत्ती व्यवस्थापन विभागात आढावा। मुंबईसह कोकण, पुणे घाटमाथ्यावरील पावसाच्या स्थितीची माहिती मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतली। एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथकं तैनात। 8 जुलैपर्यंत राज्यात पावसाचा अलर्ट। उद्या नाशिकला अलर्ट, ढगफुटी होऊ शकते। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। जवळपास 300 मिलीमीटर पाऊस नाशकात होऊ शकतो। 8 तारखेपर्यंत हवामान विभागाकडून अलर्ट, मुख्यमंत्र्यांची माहिती। नाशिक शहरातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर। पावसाच्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर नाशिक पालिकेचा निर्णय। पुढील 48 तासांसाठी नाशिकला पावसाचा रेड अलर्ट। मिसिंग लिंकवरील दुसऱ्या बोगद्याच्या आधी दरड कोसळली। पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या मार्गावर दरड कोसळली। सुदैवाने जीवितहानी नाही, तर दुसरीकडे बोरघाटात पाणी साचल्याने मुंबई पुणे एक्सप्रेसवे देखील बंद। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील उर्से टोलनाका परिसरात दरड कोसळली। महामार्गावर वाहतूक ठप्प। अनेक वाहन चालकांना पुण्याच्या दिशेने माघारी पाठवलं। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर उर्से नाका परिसरातील भीषण दृश्य समोर। महामार्गावर येणाऱ्या पाण्याचा प्रवाह वाढल्याचं चित्र। वाहतूक मोठ्या प्रमाणावर प्रभावित। पुणे ते मुंबई एसटीची सेवा पुढील आदेशापर्यंत बंद। रेल्वे हायवेवर पाणी साचल्यानं एसटी प्रशासनाचा हा निर्णय। एसटीने मुंबई पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मात्र फटका। मुंबई गोवा महामार्ग अनेक तासांपासून ठप्प। मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर पाणी। नागोठणेजवळील वाकण या ठिकाणी महामार्ग ठप्प। मुंबई गोवा महामार्गावरील चिकणी परिसरात पावसाचं पाणी। रायगड जिल्ह्यातील चिकणी परिसरातील रस्ते जलमय। वाहतुकीवर मोठा परिणाम। मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटामध्ये नवीन महामार्ग पोलीस मदत केंद्राजवळच रस्त्यावर दरड कोसळली। मुंबई गोवा महामार्गाच्या दोन्ही लेन प्रवासासाठी तात्पुरत्या बंद। प्रवास करताना महाड विन्हेरे मार्गाचा वापर करण्याचं आवाहन। पुण्याच्या मुळशीमधील धावडी गावाजवळ दरड कोसळली। 3 घरं मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली। घरात किती लोक होते याची माहिती घेणं सुरू। मावळ पाटणमधील दरड दुर्घटनेत 3घांचा मृत्यू। 23 जणांना वाचवण्यात प्रशासनाला यश। एनडीआरएफ आणि पीएमआरडीएच्या माध्यमातून बचाव कार्य। बदलापुरातील उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ। धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर पुराचं पाणी मुख्य रस्त्यावर। उल्हास नदीवरील नवा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद। अंबरनाथमधील वालधुनी नदीला महापूर। पुलावरून पाणी गेल्यामुळे प्राचीन शिवमंदिराकडे जाणारा मार्ग बंद। नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून खबरदारीचा उपाय म्हणून रस्ते बंद। मुंबईतील जीटीबी नगर स्थानकात पनवेल दिशेकडील मार्गिकेवर झाडाची फांदी कोसळली। फांद्या बाजूला केल्यानंतर 20 मिनिटात रेल्वे मार्ग आता पूर्ववत। हार्बर मार्गावरील लोकल सेवा सुरळीत। मुंबईच्या चुनाभट्टीमध्ये झाड कोसळून संरक्षण भिंत खचली। झाड कोसळून 10 ते 12 दुचाकींचंही नुकसान। चुनाभट्टी स्मशानभूमीलगत असलेली भिंत खचली। डोंबिवलीत धावत्या वाहनावर झाड कोसळलं। रिक्षा आणि केडीएमसी कचरा गाडीचं नुकसान। चालक जखमी। लोढा हेवन गावदेवी चौक परिसरातील घाई झाड कोसळले। मुसळधार पावसाने ठाण्यातील मासुंदा तलाव ओव्हरफ्लो। रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहनधारकांना वाहन चालवण्यास अडथळा। मुसळधार पावसाच्या तडाख्यात टिटवाळा बल्यानी मार्ग खचला। रस्ता खचल्याने अपघाताचा धोका वाढला। प्रशासनानं तातडीने दुरुस्तीची कामं हाती घेण्याची नागरिकांची मागणी। कोल्हापूरमध्ये गेल्या 6 दिवसांपासून मुसळधार पाऊस। पंचगंगा नदीची पाणी पातळी 34 फुटांपर्यंत पोहोचली। नदीची इशारा पातळीकडे वाटचाल। शिवाजी पूल परिसरातील ड्रोन दृश्य समोर। महाराष्ट्र आणि कर्नाटकला जोडणाऱ्या इचलकरंजीतील पंचगंगा नदीवरील पूल वाहतुकीसाठी बंद। मोठ्या पुलावरून पर्यायी वाहतूक सुरू, तर लहान पुलावरील वाहतूक बॅरिकेड लावून बंद केली आहे। मुंबईतील गोराईमधील मनोरी बीचजवळ मोठं जहाज अडकलं। अडकलेलं जहाज हे मालवाहतूक करणारं जहाज असल्याची प्राथमिक माहिती समोर। वसईच्या कामण भेंडीपाडा मोरी गावात अडकलेल्या 50 नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर। प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी जयेश चिपळूणकर आणि त्यांच्या टीमनं 15 नागरिकांना बाहेर काढलं। पुराच्या पाण्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी नागरिकांनी वाहन मुंबई गोवा महामार्गावर आणली।
महाड शहरात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. महामार्गाच्या दुतर्फा वाहन पार्क केल्याचं चित्र आहे. भिवंडीच्या ईदगाह झोपडपट्टीत खाडीचं पाणी शिरलं. सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे ईदगाह झोपडपट्टी परिसर जलमय. शेकडो घरांमध्ये पाणी शिरलं तर अनेक भागातील वीज पुरवठा खंडित. मुसळधार पावसामुळे कल्याण डोंबिवलीतील मुख्य रस्ते जलमय. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते गुरुदेव हॉटेल परिसरातील रस्त्यांवर पाणी. चिंचपाडा रोड, खंबाळपाडा रोड आणि इतर सखल भागात पाणीच पाणी. मुसळधार पावसामुळे मोहिली जलशुद्धीकरण केंद्र जलमय झाल्यानं पाणी पुरवठा विस्कळीत. कल्याणकरांना पाणी टंचाईचा फटका. अनेक भागातील पाणी पुरवठा तात्पुरता बंद राहणार. डोंबिवलीतील स्टेशन परिसरातील कैलास लस्सी दुकानाला आग लागली. खिडकीतून जीव वाचवत कर्मचाऱ्यांची सुटका. अरे यार वो देखो. मुंबईतील सायन्स सर्कल भागात झाड कोसळलं. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. अग्निशमन दलाच्या जवानांकडून झाड हटवण्याचं काम सुरू. मुसळधार पावसामुळे कल्याण पूर्वच्या काकाचा ढाबा परिसरात पाणी साचलं. चेतन पार्क इमारती समोर कॉलनीत पाणी. इमारतीबाहेर उभ्या असलेल्या वाहनांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी प्रवाशांची धावपळ. संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिराच्या भक्तनिवासात अडकलेल्या 20 पोलीस कर्मचाऱ्यांचं रेस्क्यू करण्यात आलेलं आहे. पीएमआरडीएच्या आपत्ती प्रतिसाद पथकाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. लोणावळ्यातील कार्लागडावर जाणारी वाहतूक बंद. कार्ला रोडवर पाणी भरल्यानं वाहतूक बंद. पावसामुळे वाहतुकीवर परिणाम. आळंदी शहरात प्रवेश करणाऱ्या 4ही पुलांवर पाणी साचलं. माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी वारकऱ्यांनी आळंदीत येऊ नये. आळंदी देवस्थानाकडून वारकऱ्यांना आवाहन. पुण्याच्या बावडी गावात इंद्रायणी नदीचं पाणी शिरलं. इंद्रायणी नदीला पूर आल्याने वाघोली परिसरात पाणी आलं. पुरामुळे एक टेम्पो देखील पलटी झाला. पुण्याच्या खेडमध्ये एक तरुण दुचाकीसह पुराच्या पाण्यात वाहून गेला. रेटवडी गावातील समीर जाधव नावाच्या तरडो बंगला वस्ती येथील ओढ्यावरून पुलावरून वाहून गेला. शोध मोहीम सुरू आहे. महाबळेश्वरमधील वेण्णा नदीवरील एक छोटा पूल तुटला. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असणाऱ्या हॉटेलमधील अनेक पर्यटक अडकून पडले. पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न. पालघरच्या झांजरोळीमध्ये धरणाच्या खालच्या भागातील भराव खचला. धरणात मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा. झांजरोळीसह परिसरातील गावांमधील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. कोकण किनारपट्टीवर कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्याने वेगाने वारे वाहायला सुरुवात. किनारपट्टी भागात ताशी 40 ते 45 किलोमीटर वेगाने वारे. किनारपट्टी भागातल्या लोकांना सतर्कतेचा इशारा. नाशिकच्या इंदिरानगरमधील वृंदावन कॉलनीत झाड कोसळलं. अग्निशमन दलाच्या जवानांनी झाड रस्त्यातून हटवलं. सकाळपासून नाशिकमध्ये संततधार पाऊस. नाशिकमधील नांदूर मधमेश्वर धरणातून जायकवाडी धरणात पाण्याचा विसर्ग सुरू. यंदाच्या हंगामातील पहिला विसर्ग सुरू झाल्याने मराठवाड्यातील नागरिकांना काहीसा दिलासा. बेळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध गोकाक धबधबा प्रवाहित. 4 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानंतर गोकाक धबधबा ओसंडून वाहू लागला. कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला. कोयना धरणात 78,322 क्युसेक पाण्याची आवक सुरू. धरणात 24 तासात पाणीसाठ्यात 6.76 टीएमसीने वाढ. कोयना धरणात 22.54 टीएमसी पाणीसाठा. पुणे जिल्ह्यातील 20 धरणात जलसाठा वाढला. 29 जून ते 5 जुलै या 6 दिवसांच्या पावसामुळे जलसाठ्यात वाढ. उजनी, सीना, कोळेगाव धरणात अद्यापही साठा उणेच. 6 दिवसांच्या पावसाचा सर्वाधिक मुळशीला लाभ. गोंदियाच्या सालेकसामधील हाजरा धबधबा दरड पावसामुळे प्रवाहित झालेला आहे. धबधब्याचं सुंदर दृश्य पाहण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करतात. मात्र पाण्याचा प्रवाह वाढल्याने पर्यटकांना काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. गोंदिया जिल्ह्यात गेल्या 5 दिवसांपासून पावसाची संततधार. आमगाव गोंदिया महामार्गावर पाणी साचलं. महामार्गावरील वाहतुकीस अडथळा निर्माण. साताऱ्याच्या कारी गावातील जिल्हा परिषद शाळेचे छप्पर जोरदार वारा आणि पावसामुळे उडालं. शाळेला सुट्टी असल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र वर्गखोल्यांमध्ये पाणी शिरून शैक्षणिक साहित्याचं मोठं नुकसान. नवीन पनवेलमधील बांठिया शाळेजवळील संपूर्ण रस्ता पाण्याखाली गेला. अनेक गाड्या अडकून पडल्या. पावसाचा जोर कायम असल्यानं जनजीवन विस्कळीत. पनवेलमधील अनेक भागात पाणी भरल्याने प्रवाशांना मोठा त्रास. रायगड जिल्ह्यात 4 नद्यांनी धोका पातळी ओलांडली. सावित्री, अंबा, कुंडलिका आणि पातळगंगा नदीने धोका पातळी ओलांडली. सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने महाड शहराला फटका.
चेंबूरमध्ये अमित साटमांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला मनसेचं जोडे मारो आंदोलन. चेंबूर साकेनाका दुर्घटनेवर बोलताना हसल्यानं साटमांविरोधात रोष. मुंबईच्या मानखुर्दमधील इमारत दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल. संबंधित कंत्राटदार, इमारतीचे मालक आणि अनधिकृत बांधकामास परवानगी देणाऱ्यांवर कारवाई. इमारत दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झालाय. नाशिकच्या द्वारका ते ट्रॅक्टर हाऊस रस्त्यावर पावसामुळे रस्ता निसरडा. त्यामुळे अनेक दुचाकीस्वार घसरून पडण्याचं प्रमाण वाढलं. या मार्गावरून जाताना वाहन चालकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन. नवी मुंबईच्या उल्वे परिसरात बांधकाम साईटवर विजेचा धक्का लागून मजुराचा मृत्यू. कुबेर कन्स्ट्रक्शनच्या मालकासह 4 जणांवर निष्काळजीपणामुळे गुन्हा दाखल. सुरक्षा नियमाकडे दुर्लक्ष केल्यानं ही दुर्घटना घडल्याचा आरोप. अहिल्यानगर स्टेशन रोड परिसरात विद्युत खांबाला स्पर्श झाल्याने 4 वर्षीय चिमुरडीचा मृत्यू. पावसामुळे विद्युत खांबात प्रवाह उतरल्याची प्राथमिक माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये रील्स दाखवण्याच्या बहाण्याने 11 वर्षाच्या मुलीवर अत्याचार. उस्मानपुरा पोलिसात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. उस्मानपुरा पोलिसांकडून कारवाई करत आरोपीला अटक. नागपूरच्या जामसावळीतील मंदिराच्या बनावट पावत्या छापून देणग्या उकळणाऱ्या टोळीला बेड्या. बेलतरोडी पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश. तिघांना अटक. टोळीने मंदिर ट्रस्टचं नाव सांगून अनेकांना गंडवलं. जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात घसरण. सोन्याचे दर जीएसटीसह 1,49,000 रुपयांवर. चांदी जीएसटीसह 2,43,000 रुपये प्रति किलोवर. वसईच्या तुंगारेश्वर नदीच्या पुराच्या पाण्यात अडकलेल्या महिलेची पेल्हार पोलिसांकडून सुखरूप सुटका. तब्बल 3 तास ही महिला नदीच्या पुराच्या पाण्यात अडकून पडली होती. पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत बचावकार्य राबवलंय. सततच्या मुसळधार पावसामुळे पुण्यातील पौड रोड परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय. रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक मंदावली. गुडघाभर पाण्यातून वाट काढत नागरिकांचा प्रवास. मुसळधार पावसामुळे पिंपरीतील पवना नदीला पूर. मोर्या गोसावी गणपती मंदिरात पाणी शिरलं. पावसामुळे पवना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. मुंबईतील मुसळधार पावसाचा आमदार निवासाला फटका. आमदार निवासस्थानातील आमदारांच्या खोल्यांना गळती. मागील महिन्यातच आमदार निवासातील खोल्यांची डागडुजी केली होती. नांदेड रेल्वे स्थानकातील गाड्यांच्या शुभारंभ कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस. नेत्यांच्या येण्या जाण्याच्या मार्गावर आंदोलन करू नये, पोलिसांचे निर्देश. अमळनेर येथील मंगळग्रह मंदिरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती सुधारावी यासाठी विशेष पूजा. शिवसेना शिंदे गटाच्या युवा सेनेच्या वतीने निरोगी दीर्घायुषी आणि निरंतर जनसेवेसाठी सामूहिक प्रार्थना. पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी नगरसेवक थेट रस्त्यावर. लोकग्राम परिसरात नाल्यात अडकलेला कचरा काढत केली नालेसफाई. शिंदेंच्या सेनेचे नगरसेवक महेश गायकवाड यांच्याकडून सफाई मोहीम. पुण्यातील सासवड जेजुरी रोडवर भीषण अपघात. 2 वाहनांमध्ये समोरासमोर धडक. अपघातात दोन्ही वाहनांमधील प्रवासी गंभीर जखमी. आरटी अंतर्गत थेट KG1 प्रवेश देता येणार नाही. मुंबई उच्च न्यायालयाचा नागपूर खंडपीठाचा हा निर्णय. आरटी प्रवेश फक्त नर्सरीपासून लागू असून KG1 साठी कोणतीही वैधानिक तरतूद नाही. न्यायालयाकडून स्पष्ट. सांगलीच्या मिरजमध्ये रोड रोमियोना पोलिसांचा दणका. विना नंबर फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या 42 दुचाकींवर धडक कारवाई. एकूण 33,900 रुपयांचा दंड वसूल. लातूर जिल्ह्यात अवैधरित्या सुरू असलेल्या सावकारीला आळा घालण्यासाठी सहकार विभागाची विशेष मोहीम. खासगी फायनान्स किंवा सावकारी करणाऱ्यांच्या विरोधात आता पुढे येऊन तक्रारी करण्याचं केलं आवाहन. ठाण्यातील गोकुळ नगर या ठिकाणी गोल्डन पार्क सोसायटीची संरक्षक भिंत पडली. कोणालाही दुखापत नाही. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी उपस्थित. पालघर जिल्ह्यातील माहीमच्या मिठागर परिसरात फ्लेमिंगो पक्षाचं आगमन. पांढऱ्या गुलाबी रंगाची छटा आणि पाण्यातील मुक्त संचाराची दृश्य पक्षीप्रेमी आणि छायाचित्रकारांसाठी आकर्षणाचं केंद्र आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाणवली गडनदी, तिलारी, वाघोटण आणि कर्ली नद्यांच्या पाणी पातळीत घट झाली. सह्याद्री पट्ट्यात पावसाचा जोर कमी झाल्याने ही स्थिती निर्माण. जिल्ह्यात येलो अलर्ट. रत्नागिरीला मुसळधार पावसाचा इशारा. सर्व शाळांना सुट्टी जाहीर. सोमेश्वर काजळी नदी आता इशारा पातळीवर. खेडमधील जगबुडी धोक्याच्या पातळीवर गेलेली आहे.